नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ज्याला शेती क्षेत्राचा संबंध आहे त्यांना लक्षात आलं असेल, हे हार्वेस्टर आहे आणि एक कृषी कंपनी आहे. पुण्यापासून 30-40 किलोमीटर अंतरावरती, शिक्रापूरपासून एक 3-4 किलोमीटर अंतरावरती जातेगाव नावाचं गाव आहे. आणि ही कहाणी ही महाराष्ट्रातल्या ज्यांना असं वाटतं की आपण शेतीत काहीतरी करायला पाहिजे त्यांच्यासाठी तर आहेच महत्त्वाची आजची कहाणी. पण संघटित शक्ती काय करू शकते, जसं गुजरातमधल्या व्यापाऱ्याने दाखवून दिलं की संघटितपणे ते मर्सिडीज अशा मोठ्या मोठ्या गाड्या जेव्हा खरेदीला गेले तेव्हा त्यांना भला मोठा असा डिस्काउंट मिळाला. सो इथे पण असंच आहे. 2019 साली ह्या जातेगावच्या शेतकरी तरुण मित्रांशी ठरवलं की आपण एक सामूहिक शेतीचा प्रयोग करायचा. कमालीचा यशस्वी झाला. आणि त्यानंतर त्यांच्या फार्मा कंपनीनं काय करावं, हे 4 हार्वेस्टर, 15-16 ट्रॅक्टर्स, 9 कोटी रुपयाचा कोल्ड स्टोरेजचा प्रकल्प, 4-5 कोटी रुपयाचा भाजीपाल्यातनं डिहायड्रेशन करण्याचा प्रकल्प, 1.5-2 कोटीची कांदा चाळ आणि पुन्हा शासनाचं कांदा खरेदीचं केंद्र. हे काय दाखवतं तर 5-6 हजारपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावामध्ये जेव्हा तरुण एकत्रित येतात तेव्हा ते देशाला दिशा दाखवू शकतात. आजचा हा प्रयोग देशाला दिशा दाखवणाऱ्या पुण्यापासनं जवळच असलेल्या जातेगावचा. तुम्ही पहा. आणि नेहमी मी जे उद्योगधंद्याविषयी बोलतो तेव्हा अनेकांना असं वाटतं की भांडवल कुठे आहे आमच्याकडे, पण ह्या ठिकाणी तर भांडवल हे शेतकऱ्यांनी उभा केलं आहे, संघटितपणे एकत्रित येऊन उभा केलं आहे आणि त्यातनं हे असे हार्वेस्टर. हाताचं एक बोट आणि हाताची 5 बोट जेव्हा एकत्रित येतात तेव्हा फरक पडतोच की. एका बोटानं जे साध्य होत नाही ते 5 बोटं एकत्रित आल्यानंतर करू शकतात. मंगेशराव, काय तुमचं पूर्ण नाव? नमस्कार. मंगेश खंडाळे. हे तुमचं? हो. असं आमचा ग्रुप आहे. हां. ॲग्रो निर्मिती म्हणून. काय नाव? ॲग्रो निर्मिती. ॲग्रो निर्मिती. नाव बी चांगलं ठेवलं तुम्ही. हो. 4 हार्वेस्टर आहे. जवळजवळ 25 वाण आहे. 25 वाहनात काय वाहतुकीसाठी मागे. त्यात ट्रॅक्टर किती? ट्रॅक्टर ते ट्रॅक्टर आहे 13 ट्रॅक्टर आहे. झकास. आणि बाकीचे राहिलेले मग ट्रक आहे. एक ट्रक? बाकी सगळे ट्रक आहे. पण सगळ्यांनी एकत्रित मिळून खरेदी केलं का कसं? हां, सगळे तरुण वर्ग आहे सगळा. हां. आम्ही 25 जण आहे. हां. आणि त्यात शेतकरी एक गट तयार केला आहे. 734 या इकडे शेतकरी. 734 शेतकरी तुम्ही एकत्रित आलात. हो. पण मग भाग भांडवल तुमचं तुमच्यासाठी का त्याच्यात पण दुसरा कोणाचा वाटा? नाही, ह्याच्यात आता आम्ही आहे ते चौघ आहे, पण बाकी जे आहे ते सगळी सभा तुम्ही चौघांनी मिळून एकत्रितपणे हार्वेस्टर घेतलं. हां. आणि ही 25 वाहनं कशी केली मग? सगळे मित्र वगैरे तुम्ही एकत्रित आलात, एकदाच खरेदी केली? हो, एकदाच. किती डिस्काउंट मिळालं तुम्हाला याच्यात एकत्रित 4 खरेदी केल्यामुळं? त्याच्यात आम्हाला 5-6 लाख रुपये डिस्काउंट दिलं एकत्रित खरेदी केल्यामुळे. आणि ट्रॅक्टर आणि ट्रक एकत्रित खरेदी केलं? ट्रॅक्टर मागे जो आमचे 2-2-2.5 लाख रुपये वाचले. हो. आहे का एके दिवशी बसल्यावर असं पारावर बसल्यावर चर्चा झाली ठरविलं असं तर नाही झालं ना? नाही. मग कसं ठरलंय? कसं ठरलं की आपण सगळ्यांनी एकत्रित यायचं? हे असंच पहिल्या गावात आपलं बैठक जशी बसतो तसं बसलो, ग्रुप तयार केला. ग्रुप एका दिवसात? नाही, 4 सीझन चालू व्हायच्या आधी. पण काहीतरी कारण असेल किंवा आपण सगळ्यांनी एकत्रित यायचं असं कसं ठरलं? एक तरुण वर्ग सगळं आला. हां. म्हटलं चला काहीतरी केलं पाहिजे. कधी घडलं हे? कुठल्या दिवशी? हे झालं 2 महिने. 2 महिने. आणि तुम्ही एकत्रित येऊन मग हे ठरवलं? हां. बरं. पुढं आता मग खरेदी भांडवल कसं जमा केलं त्याला? भांडवल होतच आधीचं? नाही, भांडवल नाही, असंच काही भाग भांडवल, काही बँकेचं लोन. हे केवढ्याला पडलं आता हार्वेस्टर आपल्याला? हे 90ला. 90 लाखाला? हां. मी डिस्काउंट वजा करून 5 लाखाचं तुमचं 90 लाखाला पडलं. हां. बरं. कारखान्याने दिलं नाही का कोणी सबसिडी? कारखान्याने वापरायला दिलं तर 25 लाख रुपये दिले. 25 लाख रुपये. कुठला कारखाना तुमचा? व्यंकटेश आहे आणि भीमाशंकर म्हणून आहे. भीमाशंकर म्हणजे आपल्या वळसे पाटील साहेब? हा, वळसे पाटील साहेबांचा. मग तुम्ही एकत्रित 4 घ्यायचं ठरवलं आणि ट्रॅक्टर बी एकाच दिवशी आणली? हो, ट्रॅक्टर 4ही वाहनं ही हार्वेस्टर आणि ट्रॅक्टर सगळे एकाच दिवशी? जकास. मग ट्रॅक्टर आणि ह्याच्यामध्ये मिळून तुमचं किती 25-1 लाख रुपये वाचले का? हो. नक्कीच. वा. आता मग कारखान्याला हे सीझनला चालणार? हो.
आणि पुढं काय करायचं मग ह्याचं बसून ठेवायचं? हा पुढं बंदच राहतं, पण 6 महिने बंद. बाकीची वाहन आहे, हं. हे शेती अवजार वगैरे चालतं, ट्रॅक्टर. शेती अवजार आहेत का तुमच्याकडे? हो आहे ना. तुमच्या फार्मा कंपनीकडे शेती अवजार आहेत? हा आहे. काय नांगरटीचा दर? नांगरटीला एक 2,500 रुपये पण एकरी का हेक्टरी? एकरी. एकरी. आणि बाकी मग बाकी रोटर बोगडं, वगैरे, रोटर. रोटर वगैरे, हां. मल्चर. त्यासाठी काय रेट? शेतकऱ्याला काय सूट देता का नाही? हा शेतकऱ्याला देतो ना. कशी? शेतकऱ्याला ग्रुपने आल्यामुळे ना हं. शेतकऱ्यांना म्हणजे जो मार्केट रेट आहे त्याच्यापेक्षा कमी नाही. किती म्हणजे एकरी आता समजा नांगरटीचं तुम्ही 2,500 रुपये म्हणले रेट, त्यात किती सवलत मिळते? ते 2,000 रुपये समजा. 500 रुपये सवलत. आणि 700 आता आमचे बाकी पण वगैरे नाही का, म्हणजे कांद्याचे वगैरे, नापेडचे वगैरे खरेदी गव्हर्नमेंटची खरेदी राहते ना, त्यात जवळजवळ 2 ते 3 रुपये मार्केटपेक्षा ते वाढवून राहतात शेतकऱ्याला. हा शेतकरी. वा. कधीपासून कांदा खरेदी सुरू केली? हे जवळजवळ 2019 पासून चालू केलं, आणि लॉकडाऊन पासून. सामूहिक शेतीचा काय प्रकार आहे? सामूहिक शेती आहे ना, हं. हे आम्ही काय करतोय ग्रुपनी, हे पण आहे आपलं कोल्ड स्टोरेज वगैरे काम चालू आहे आता. बरं. त्याच्यानंतर हे सगळं आपण बघणार आहोत, त्यांचं कोल्ड स्टोरेज बघणार आहोत, त्यांचं कांदा खरेदी केंद्र बघणार आहोत, आणि हार्वेस्टरची कहाणी तर आपण आता समजून घेतच आहोत. मला छान वाटलं एक सामूहिक शेतीचा हा जो प्रयोग आहे, सामूहिक खरेदीचा हा प्रयोग आहे. ॲग्रो कंपनी रजिस्टर केली की नाही मग? हो केलेली ना. बरं. सरकारचं काय अनुदान मिळेल की त्यात? हा आहे ना, अनुदानाचे प्रोजेक्ट बाकीचे. हो. बघूया गावात पण जाऊ. चला ना जाऊया. चला जातेगावला जाऊ आपण, जातेगावला. तर ते तर तुम्ही बघितलं ना हार्वेस्टरचं. आता ही ॲग्रो निर्मिती एक्सपोर्ट इनोव्हेशन फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. एज ग्रुप मी त्यांचा विचारला, साधारण 35 वगैरे असा एज ग्रुप आहे. 3 जण जे आहेत ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत, ह्या पण ग्रॅज्युएट आहेत, ह्या पण म्हणजे सगळेच एज्युकेटेड आहेत. कोण कोणाचे नातलग आहेत मी विचारलं त्यांना, ते त्यांनी सांगितलं नाही आहे कुणी कुणाचं नातलग है ना. बरोबर. पण हा काहीतरी ट्रिगर पॉईंट लागतो ना. ट्रिगर कसा आला याला? वर्गमित्र, सगळे वर्गमित्र आहेत, लहानपणीचे म्हणजे बालपणीचे मित्र. नाही पण असं आहे, तुम्ही एकाच दिवशी बसलात आणि ठरवलं असं तर झालं नाही ना? ह्याला खूप वेळ गेला. जवळपास आम्ही 1 वर्ष कंप्लीट ह्या गोष्टीला मंथन म्हणजे रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये सुद्धा माणसं नवीन ॲड केली, परत कमी केली, परत वाढवली, परत वाढ केली. म्हणजे कंपनीचा MO आणि AOA जर बघितलं तर वृद्ध माणसांची त्याच्यावरती फोटो आहे. आणि मग आम्ही ती कंपनीची जी बॉडी आहे ती डिसेंबर 2019ला बदलली. कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 8 दिवसात ती पूर्ण रिफॉर्म करून हे करून घेतली. कारण कंपनीचे डॉक्युमेंट ज्यावेळेस सबमिट केले होते जानेवारीमध्ये, तिथपासून तर एंडिंग होईपर्यंत आम्हाला हे कळलं की बाबा कोण कोण आपल्याबरोबर काम करणार आहोत आणि आपण किती जण मिळून काम करणार आहोत. आणि त्यात सगळे तरुणच होते. हां सगळे तरुणच होते. आणि ज्यावेळेस कंपनी रजिस्ट्रेशन झाली त्याच्यानंतर सुरुवात करताना मग प्रत्येकाला एक वेगवेगळी जबाबदारी दिली की कोणी फायनान्स पहा, कोणी प्रोक्युरमेंट पहा, कोणी ॲग्रिगेशनसाठी काम करा, कोणी मार्केटिंग पहा, असं वेगवेगळ्या प्रत्येकाने. तुम्ही काय करता ह्याच्यामध्ये कंपनीच्या? महिला मंडळ तुमचं? आम्ही कोस्टल प्रोसेसमध्ये जे आता पॅकेजिंग वगैरे होणार आहे व्हेजिटेबल. तुम्ही ट्रेनिंग घेतलं म्हणे की? हो ट्रेनिंग घेतलं आम्ही, पण ते ट्रेनिंग याच्यासाठी घेतलं की आम्हाला काय काम करायचं ते चुकीच्या पद्धतीने होऊ नये आमच्या. तुम्हाला विचारलं मी खुरपायला येते घेते म्हणले तुम्ही पण? सगळे काम शेतकरी आहेत आम्ही, शेतकरीचे. पण ट्रेनिंग घेतलं तुम्ही? हो ट्रेनिंग सगळ्या 7 महिलांनी घेतलं? हो. आम्ही म्हणजे गुजरातला जाऊन डिहायड्रेशनचे म्हणजे अरे वा. रिअल मध्ये तिथं कशा पद्धतीने प्रोसेस चालते हे सुद्धा तिथं जाऊन आम्ही बघितलं. आणि कशी होते प्रोसेस मग डिहायड्रेशनची? त्याच्यासाठी पहिल्यांदा त्याचं शॉर्टिंग ग्रेडिंग, कांदा आणला की आधी त्याचं सॉर्टिंग करायचं. हां पुढे ग्रेडिंग नंतर त्याच्यानंतर त्याच्यामधला जो कचरा असतो, माती असते, ती बाजूला करायची. सगळं बाजूला होणार. आणि मग त्याच्यानंतर ते त्याची जे साल असतात कांद्याची ती साल काढली जाणार. त्याच्यानंतर पुढं आल्यानंतर त्याच्यामध्ये परत त्याच्या क्लीन करायचं, वॉशिंग होणार पूर्ण ते. आणि मग नंतर कटिंगला येणार. कटिंगला आल्यानंतर ते पुढं त्याची प्रोसेस होणार. ओके. मी इथली सामाजिक परिस्थिती पण विचारली. 70% मराठा समाज आहे, बाकी SC प्रवर्ग जास्त आहे. मी का सांगतो हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, कारण महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती पण अशा ॲग्रिकल्चर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वाढीसाठी महत्त्वाची असते. जसं सह्याद्रीचे काही एपिसोड्स तुम्ही बघितले असतील. आणि तुम्ही काय काम करता? जाऊन आले तुम्ही सह्याद्री? बरं. राईट. पण आता असं आहे की तुमचा क्रमवारीनुसार जर बघितलं तर सरकारबरोबरचा काही अनुभव चांगला दिसत नाही मला.
नाही, सरकारबरोबरचा अनुभव याच्यामध्ये कसा होता माहिती आहे का? हां. सुरुवातीला सरकारी खरेदीवरती आम्ही डिपेंड राहण्याचा विचार केला होता. ज्यावेळेस कंपनीची सुरुवात होती त्यावेळेस 2019ला ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही कंपनी स्थापन केली, मे 2020ला पहिली शासकीय खरेदी केली चाकण मार्केटमध्ये आपण. त्याच्यामध्ये स्वतःचे आमचं भाग मांडलं नव्हतं, पण या आता इकडे जो आपण खेडचे जे आमदार आहेत त्यांनी आम्हाला तिथे मार्केट कमिटीमध्ये चाळी उपलब्ध करून दिल्या आणि त्या चाळींमध्ये आपण 700 टन माल खरेदी केला आणि तो खरेदी केलेला माल त्यांना एकदम ॲक्युरेट म्हणजे जवळजवळ 92% आपण त्यांना रिटर्न केल्यामुळं तिथं आपण कंपनी महाराष्ट्रामध्ये जे काही टॉपचे ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांमध्ये आपण बसलो. म्हणून त्यांनी आपल्याला हे समोरचं जे कांद्याचं जे शेड आहे ते स्ट्रक्चर आपल्याला सिलेक्शन केलं. ते स्ट्रक्चर तुम्हाला सबसिडीमध्ये देऊ म्हणून. मग त्यासाठी आपण काही ओन कॉन्ट्रीब्युशन अमाऊंट जवळपास 56 लाख रुपये आम्ही आमच्या ओन पॉकेटमधनं केले. 25 लाख रुपये नाफेडचे ॲडव्हान्स पुढच्या 15 वर्षासाठी रेंटल अमाऊंट म्हणून आली आणि 44 लाख रुपये शासनाची सबसिडी. असा ओव्हरऑल हा 1,18,00,000ला हा प्रोजेक्ट गेला कांद्याचा, फक्त कांद्याचा. तो फक्त मागचा जो शेड आहे तो. आणि त्याच्यानंतर तो कांद्याची खरेदी करता असताना 2-3 वर्ष आम्हाला असा अनुभव आला की बाबा शासकीय खरेदी हा एक फक्त बेस नाही आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला मार्केटमध्ये प्रायव्हेट प्लेयर्स बरोबर आपल्याला काम करावं लागेल. पण प्रायव्हेट प्लेयर्समध्ये पण आत्ताची मार्केट सिस्टम जर पाहिली तर ऑनलाईन मार्केटिंग खूप मोठ्या प्रमाणात गेली. तर मग त्यांच्या थ्रू आपल्याला जायचं असेल तर मग आपल्याकडे ती सिस्टम पाहिजे की त्यांचे जे काही नॉर्म्स आहेत ते प्रॉपर गेले पाहिजे. म्हणजे कोणती क्वालिटी FAQ जे काही नॉर्म्स आहेत त्यांचे ते फॉलो करूनच गेले पाहिजे. सपोज आता टोमॅटोचे जे काय आहे ते हाफ रायपन पाहिजे, साईज त्यांची सपोज 30+ पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे नॉर्म्स. तुमचं नावच विसरलो मी. महेंद्र खंडाळे. महेंद्रचं वैशिष्ट्य मला लक्षात आलं की महेंद्रनी प्रोक्युरमेंटमध्ये काम केलं ना. हो. किती वर्ष काम केलं महेंद्र? मी 2011 पासून 2011 ते आतापर्यंत मी आता हे तुमच्या कंपनीसाठी. पण तुम्ही खाजगी आस्थापनामध्ये किती वर्ष काम? 14 वर्ष. कुठल्या कंपनीसाठी? CPF इंडिया म्हणून कंपनी होती. आणि तुम्ही MBA मार्केटिंग केलंय? हां. तुम्ही पण MBA मार्केट. कोण आहे दुसरा MBA? तुम्ही पण MBA मार्केट. तुम्ही पण डायरेक्टर आहेत का? ओके. तर अशी तुमच्याकडे 2 MBA मार्केटिंगवाले आहेत. आमच्याकडे आता एक डायरेक्टर जे आहेत ते MA इंग्लिश आहेत. त्यांचा फूड प्रोसेसिंग मधला पण एक्सपिरियन्स आहे. 5 एका फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये. एक MA इंग्लिश, दुसरा जो आहे MBA मार्केटिंग. 2 MBA मार्केटिंग आहे. तिसरा जो आहे तो ट्रान्सपोर्ट एक्सपोर्ट आहे. चौथा जो आहे तो MSc केमिस्ट्री आहे. त्याला लॅब ॲनालिसिस मधल्या सगळ्या गोष्टी आता जमतात. पाचवा जो आहे तो टेक्निशियन याच्यासाठी आपला जनरल प्रोक्युरमेंट, मशिनरी प्रोक्युरमेंट वगैरे याचा एक्सपिरियन्स आहे त्यांना. आणि सेम टायमिंगला त्याची 2 डिग्री आहेत. MSc कम्प्युटर सायन्स आणि सेम टायमिंगला MBA मार्केटिंग. पण असं आहे की शिक्षित माणसं एकत्रित आली की भांडायला लागतात? नाही, असं आमच्यात तरी नाही दिसला. होणार ना, काहीतरी मतभेद असतात. जरी झाले तरी आम्ही ऍक्च्युली महाराष्ट्रात बऱ्याच लोकांना ते प्रश्न पडतील की आम्ही एक पॉलिसी आता सोफार आम्ही हे केलेली आहे की बाबा ज्याला जमल, ज्याला पटत नसेल तर त्यांनी थोडं शांत राहायचं, थोडा विचार करायचा. पण आम्ही असंच पॉलिसी डिसाईड केलेली की पार्टनर ॲड पण नाही करायचे आणि कोणी पार्टनर स्किप नाही करायचं, इथून सोडायचं नाही कुणाला. अच्छा. म्हणजे तो बाहेर नाही जाऊ शकत. पण असं वादाचे प्रसंग नाहीत का आले? बरेच वेळा. मग त्यावेळेला काय केलं? कारण बऱ्याच वेळेला FCP किंवा FPO मध्ये तोच महत्वाचा मुद्दा. नाही, त्या गोष्टी जरी झाल्या तरी त्या गोष्टी आता कसं झालं, आता मॅच्युरिटी लेवल आलेली प्रत्येकाला, त्या गोष्टी हँडल आधी नव्हती. आता सुरुवातीला होतातच सगळ्या गोष्टी. त्याचं कारण आहे की पैसे यायला लागले आणि काहीतरी यशाच्या मार्गाने आपण जाताना दिसलं की मग बऱ्याच गोष्टी. ॲज ऑन टुडेज डेट आम्ही लास्ट 2019 पासून आमचे स्टाफ समोर आहेत अकाउंटवाले, त्यांनाही विचारा 1ही रुपयाचं सॅलरी कोणाला दिलेली नाही. हां, पण जे काही ट्रेनिंग एक्सपेन्सेस आहेत ते त्याला दिले जातात किंवा बाहेर जाण्यासाठी जे काही एक्सपेन्सेस लागतात तेवढे आम्ही कंपनी लेवलला बिअर करतोय. फाईन. तेवढे आता तुमच्या महत्त्वाच्या 3 ॲक्टिव्हिटीच्या प्रपोज्ड आहेत जे इथं आपण उभारलो. ते प्रपोज ॲक्टिव्हिटी आहे पहिलं ओनियन सॉर्टिंग ग्रेडिंग. त्याच्यामध्ये AI बेस्ड सॉर्टिंग ग्रेडिंग राहील. त्याच्यामध्ये A ग्रेडचा माल डायरेक्ट एक्सपोर्टसाठी किंवा डोमेस्टिक सेलसाठी जाईल. त्याची कॅपॅसिटी किती असणार आहे? त्याची जी कॅपॅसिटी राहील ती 5 टन पर आवर, म्हणजे दिवसाची जवळपास 125 टनाची कॅपॅसिटी. पण ॲक्च्युअलमध्ये तो रन जर तो 50 ते 60 टनावरती होईल तो प्लॅन. आणि तिथनं जर सॉर्टिंग ग्रेडिंग होईल, तो सॉर्टिंग ग्रेडिंग झालेला B ग्रेडचा जो माल आहे तो 30 ते 35% पर्यंत, म्हणजे 30 ते 35 टनापर्यंत ह्या डिहायड्रेशन युनिटमध्ये येऊन पूर्ण डिहायड्रेशन. त्याची किती कॅपॅसिटी आहे? याची कॅपॅसिटी डेली इनपुटची आहे ती 35 टनाची. आणि स्टोरेज कॅपॅसिटी आणि त्याचं आउटपुट जे आहे ते जवळपास 3.5 ते 4 टनापर्यंत डेली आम्हाला ड्राईड ओनियन भेटेल, जे की आता होरेका मार्केटमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे. कारण तेल आणि गॅसचे ह्या सगळ्या कॉस्टिंग बघितलं तर त्यांचा वेळ आणि ह्या सगळ्या गोष्टी वाचून जातात. झाली एक ॲक्टिव्हिटी. ही झाली पहिली. दुसरी तुमच्याकडे कोल्ड स्टोरेज आहे. तर कोल्ड स्टोरेजला परत इथून दुसरी एक ॲक्टिव्हिटी येते. इथं डबल लाईन आहेत, एक आहे डिहायड्रेशनची आणि दुसरी आहे फ्रोझन लाईनची. तर जे काही फ्रोझन कोल्ड स्टोरेज आपण
मागे घेतलेले आहेत त्याची जी काही फ्रोझनची लाईन आहे इथं स्वीटकॉर्नचा एरिया तुम्हाला म्हटलं सगळ्यात जास्त आहे. स्वीटकॉर्न आहे किंवा की त्याच्यानंतर वाटाणाचा बऱ्यापैकी एरिया होतो म्हणजे सोलापूर साईडने येतो, पण तो पण आपल्या इथं बऱ्यापैकी अवेलेबल होतो कारण पुणे सिटी मार्केट जवळ आहे. तर तिकडल्या शेतकऱ्यांकडनं प्रोक्युरमेंट करायची किंवा इथल्या शेतकऱ्यांकडनं प्रोक्युरमेंट करून इथे ब्लांचिंग वगैरे वॉशिंग ब्लांचिंग वगैरे स्वीटकॉर्न करून इथून ट्रे पॅक होणार आणि इथून आमची जी रेफर व्हॅन आहेत इथे आपल्याकडे 3 रेफर व्हॅन राहणार आहेत फ्युचरमध्ये येणाऱ्या काळामध्ये, ज्याची ऑर्डर ऑलरेडी प्लेस केलेली आहे कन्स्ट्रक्शनमध्ये गाड्या. इथून ते स्वीटकॉर्न पलीकडल्या युनिटमध्ये जाऊन कोल्ड स्टोरेज जाऊन त्याची ब्लास्टची प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. ब्लास्टमधनं ते कोल्ड स्टोरेजला पार्क होईल आणि कोल्ड स्टोरेजमधनं जशी ऑर्डर राहील तसे डिस्पॅच होतील. अशी ही टोटल इथली तिथं इंटिग्रेटेड ॲक्टिव्हिटी आहे. किती कॅपॅसिटी आहे कोल्ड स्टोरेजची? कोल्ड स्टोरेजची कॅपॅसिटी आहे ती रेफर आणि फ्रोझन अशी दोन्ही मिळून आपली 1050 टनाची कॅपॅसिटी आहे. ते ॲक्च्युली बोथ मशिनरी घेतल्या आहेत आपण एकाच सिस्टमला, म्हणजे ती 1050 टन ॲज इट इज आपल्याला प्लस म्हणून पण वापरता येईल आणि ॲज इट इज आपल्याला मायनस म्हणून पण वापरता येईल. म्हणजे ती फ्रेश व्हेजिटेबलसाठी पण वापरता येईल आणि फ्रोझन व्हेजिटेबलसाठी पण वापरता येईल. ओके, अशा पद्धतीची ती सिस्टम सेकंड ॲक्टिव्हिटी. ही सेकंड ॲक्टिव्हिटी. ह्याच्या व्यतिरिक्त आता आपल्या इथं एरियामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात जास्त एरिया हा तो फ्रूट अँड व्हेजिटेबलचा आहे. सो फ्रूट अँड व्हेजिटेबलचा एरिया असल्यामुळे आपण सगळ्या शेतकऱ्यांना इथल्या जवळच्या 2 ते 3 क्रॉपवरती फोकस करायला लावणार आहे. इनिशियल लेवलला टोमॅटो, भेंडी ह्या क्रॉपवरती फोकस केल्यानंतर आणि फ्रूट कमोडिटीमध्ये पोमोग्रेनेटचा एरिया बऱ्यापैकी वाढतो आहे आमच्या एरियामध्ये 10 किलोमीटरवरती आणि सेम टायमिंगला कस्टर्ड ॲपलचा पण एरिया जवळ आहे. तर मग तो युनिटचा यूज करून आम्ही हे जे फ्रूट कमोडिटी आणि ज्या व्हेजिटेबल कमोडिटी आहे ह्या प्रोक्युरमेंट करून खाली जाता येतं का तिकडे? इथून जाता येतं पुढून जायला. हा ठीक आहे. हा तर त्याची त्यांची कांदा चाळ पण दाखवा, इथून दाखवू शकतो. तर याची जी कॅपॅसिटी आहे ती 100 मेट्रिक टन पर डे आपली हँडलिंग कॅपॅसिटी आहे. मग याच्यामध्ये इनिशियल लेवलला आमचं हे टार्गेट राहील की बाबा आपण स्वतः किती करता येईल, स्वतः जेवढं करता येईल तेवढं आम्ही करणारच आहोत. बट त्या व्यतिरिक्त जर एखादा इन्स्टिट्यूशनल प्लेअर जर आपल्याला मार्केटमध्ये भेटला, तसं मग तुमचं बोलणं चालू आहे त्यांच्याशी? हो, बरेचशा प्लेअर बरोबर. कुठल्या बरोबर चालू आहे? आता ॲग्रोमॉल बरोबर आपलं बोलणं चालू आहे, ब्लिंकिट बरोबर चालू आहे, झोमॅटो बरोबर चालू आहे. सेम टाइमिंगला आता काही याच्या फर्टिलायझरच्या कंपन्या, इनपुट कंपन्या ज्या आहेत ज्या मार्केटमध्ये आता येऊ पाहतात त्यांच्याबरोबर बोलणं चालू आहे. म्हणजे आता याच्यामध्ये चाचपणी चालू आहे. म्हणजे ते फक्त आम्हाला मार्केटिंग फ्रंटला जर मदत करत असतील किंवा आमची ही जी फार्मरचा जो काही आमचा नेटवर्क आहे याच्या युटिलायझेशनसाठी जर ते आम्हाला मदत करत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर पण एंगेज व्हायचं. एक मिनिट, मी कधीही कोणत्याही खाजगी व्यवसायाचं प्रमोशन करत नाही. इतके एपिसोड तुम्ही बघितलेत, प्रत्येक वेळेला माझं एक वाक्य असतं की हे त्या कंपनीचं प्रमोशन नाही, पण ह्या वेळेला मी असं म्हणेन की हे त्याचं प्रमोशन तुम्ही समजा. कारण हे जर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असेल तर मी त्याला काही वावगं म्हणत नाही की अशा माध्यमातून ह्यांच्याशी संपर्क करून तुम्हाला काही नवीन मार्केट कनेक्ट साधता आला तर तो व्हायला पाहिजे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आता. आमचे पहिले जे डायरेक्टर आहेत अभिजित मासळकर, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8600434090. दुसरे डायरेक्टर आहेत आदित्य खंडाई, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7745071212. आणि माझा नंबर आहे महेंद्र खंडाळे 9890472547. अच्छा, मला एक सांगा, हे आपल्या कंपनीचं USP काय तुम्हाला दिसतो? यांना विचारलं काय USP आहे आपला? USP म्हणजे काय, आता मोस्टली आपण ज्यावेळेस कांद्यात काम चालू केलं मार्केटमध्ये कांद्याचे रेट जर 10 रुपये जर असेल तर आपण 12 रुपयाने कांदा खरेदी केलेला आहे. मोस्टली काय होतं, शेतकऱ्यांची ट्रॅव्हलिंग कॉस्ट कमी होते आणि आम्ही जो कांदा आहे तो आम्ही काटा पेमेंट करतो डायरेक्ट. त्यामुळे शेतकऱ्यांना पेमेंट पण 2 ते 3 दिवसामध्ये मिळून जातं याच्यामध्ये. त्यामुळे जो ट्रस्ट आहे, समोरासमोर काटा आहे इथे, समोरच वजन होतं आणि समोरच पेमेंट लोकांना मिळतं. पारदर्शकता महत्त्वाची. अच्छा, काही कंपनी मंचर वगैरे भागामध्ये जे काही आता मूल्यम नावाची काही कंपनी मी बघितली तर त्यांचे काही युनिट्स आता बाहेर पण आहेत. कोणी मांजरीत केले आहेत, कोणी चाकण मंचरला केले आहेत, कोणी सोलापूरमध्ये. असं काही फ्युचर प्लॅन नाही का तुमचा? नाही, याच्यामध्ये आता सुरुवात तर आमची इथून आहे. आम्ही हा सेंटर पॉईंटवरून चाललो आहे. याच्यामध्ये काय झालं आहे, आता नारायणगाव साईडच्या शेतकऱ्यांना त्यांचा बेस भेटायला लागला आहे, कारण तिकडे बऱ्याचशा कंपन्या आल्या. तेच सोलापूर हायवेला पण बऱ्याचशा कंपन्या आलेल्या आहेत. म्हणजे ह्या सगळ्या कंपन्यांचं कलेक्शन युनिट तिथं आहे. पण नगर रोडला आज मितीला कोणीही कंपनी नाही आहे. आणि इथला शेतकरी इकडे जरी जायचं म्हटलं तरी त्याला 70 किलोमीटर अंतर पडतं आणि इकडे आता हा एपिसोड बघून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जर तुमच्याशी अप्रोच केला बरोबर तर मग त्यांना काय संधी आहे तुमच्यावर? येणाऱ्या काळामध्ये आम्ही अशा पद्धतीने काम करणार आहोत की बाबा शेतकऱ्यांना त्यांचा माल आणल्यानंतर आमच्या इथे काढल्यानंतर
मार्केटपेक्षा इथे निश्चितच जास्त भाव भेटेल. तो कसा, आत्ता मार्केटची सिस्टम काय आहे की ते शेतकरी मार्केटमध्ये घेऊन जाणार, तिथे ऑप्शन होताना सपोज आपण एक कमोडिटी ठेवू कांदा, त्याच्यामध्ये एक ऑप्शन जाणार आहे त्यांचं 15 रुपये आणि बाकीचे सगळे ऑप्शन त्यांचे 8, 9, 10 रुपयांनीच होणार आहेत. म्हणजे हा मार्केटचा ट्रेंड आहे. तिथे मार्केटला दिसताना 15 रुपये मार्केट रेट दिसतो, पण 10 रुपयांनीच त्यांना पैसे हातात पडतात. पण ती अनसर्टिनिटी न भेटावी म्हणून आम्ही काय करतो की ज्या काही एंड कंझ्युमर कंपन्या आहेत, ह्या ज्या मोठ्या कंपन्या बाहेर आहेत किंवा रिलायन्स आहे किंवा ह्या होरेकर कंपन्या ज्या आहेत, यांना रिव्हर्स मार्केटिंग, ॲक्च्युली आम्ही विलास शिंदे सरांची रिव्हर्स मार्केटिंग रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून सपोज आम्ही तो कमोडिटी आम्ही 15 रुपयाला सेल केला मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये रिव्हर्स कॅल्क्युलेशनमध्ये त्याचं भाडं आहे, त्याची मजुरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी मायनस करून जी कॉस्ट आमच्या हातात येईल त्या कॉस्टवरती आम्ही निग्लिजिबल आमचे जे काही ओव्हर रेट्स आहेत किंवा जी एम्प्लॉई कॉस्ट आहे आणि जे काही EMI कॉस्ट आहेत ह्या फॅसिलिटीला उभं करण्यासाठी, ही कॉस्ट आम्ही चार्ज करून आमचे डायरेक्टर पण सॅलरी बेसवरतीच राहतील, इथं नाही प्रॉफिट मार्जिनवरती राहणार. फाईन. तर त्यांची कॉस्ट वजा करून जी काही त्यांची कॉस्ट येईल ही निश्चितच, सपोज मार्केटमध्ये त्यांना 10 ते 11 रुपये भेटणार असेल तर ते त्या शेतकऱ्याला 13 ते 14 रुपये 100% भेटतील. हो, हार्वेस्टरवाले इकडे कशाला लोकांसाठी काम करीत बसायचं, आपापल्यासाठी करायचं. या इकडे. हा, आत्ता आज थांबा, त्यांना बोलू द्या. महाराज, रात्रंदिवस आपण काम करायचं, फायदा कंपनीला. काय आहे हार्वेस्टरची कल्पना? हार्वेस्टरची कल्पना ॲक्च्युली 3 वर्षापूर्वी यांना शेतकऱ्यांबरोबर हे ऑलरेडी एंगेज होते प्रोक्युरमेंटसाठी, अभिजित मासेकर आणि मंगेश. तर हे ज्यावेळेस शेतकऱ्यांबरोबर जात होते तर फक्त शेतकऱ्यांकडे फिरण्यापेक्षा काहीतरी उत्पन्नाचा सोर्स पण चालू झाला पाहिजे. म्हणजे नुसतं फिरणं पण शक्य नाही आणि काहीतरी शेतकऱ्यांना भेटत असेल तरच शेतकरी त्यांच्याकडे येणार आहेत. ही एक कल्पना आम्हाला 2 वर्षापूर्वी आली. 2 वर्षापूर्वी पहिल्या वर्षी त्यांनी बाहेरचं एक हार्वेस्टर घेतलं, ते गावा लेवलला चालवलं. त्यांनी पूर्ण प्रॅक्टिकली पाहिलं की बाबा याच्यामध्ये काय काय अडचणी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर मग त्यांना असं त्यांच्या मनाची तयारी झाली की बाबा चला आपण एक आता स्वतःचं सेल्फ मोटिव्ह झाले आणि त्यांनी स्वतःच्या लेवलवरती एक डिसिजन घेतलं की बाबा एक हार्वेस्टर पहिले घ्यायचं. ते घेतल्यानंतर त्याचा सक्सेस रेशो पाहिल्यानंतर इमिडिएटली नेक्स्ट इयरला त्यांनी सेकंड हार्वेस्टर घेतले आणि ह्या वर्षी आता त्यांनी परत नवीन ॲडिशनल 2 हार्वेस्टर नवीन ॲड ऑन केले. तर अशा पद्धतीने त्याचा कंपनीचा काय संबंध आहे? आता याच्यामध्ये फायदा सगळ्यात महत्त्वाचा कंपनीला हा होतो. याच्यामध्ये हे लोक प्रोक्युरमेंट ॲक्टिव्हिटी पाहतात किंवा ॲग्रिगेशन ॲक्टिव्हिटी पाहतात. तर इथं शेतकऱ्यांकडे फक्त आवर्जून जाण्यापेक्षा याला काहीतरी निमित्त राहते. जो शेतकरी ऊस पिकवते तो भाजीपाला पण पिकवते, तो बाकीची पण पिकं घेते. असं काही नाही की तो फक्त ऊसच पिकवते. त्यांच्यापर्यंत व्यवहार आम्ही सेपरेट ठेवलाय, पण त्याचं कॉन्ट्रीब्युशन परत त्यांचं जे पर्सनल अर्निंग आहे किंवा त्यांचं जे ओन अर्निंग आहे ते वाढलं पाहिजे. कारण त्यांना जर अर्निंग नाही भेटत तर ते फिरणार कुठल्या बेसवरती. कारण कंपनीकडे आता तशी वाहनं किती? मग तशी कंपनीची मग स्वतःची जर वाहने बघितली तर 2 रिफर व्हॅन आहेत आणि ट्रक आहेत 3 ट्रक, हो, जे की वाहतुकीसाठी वापरतात. थांबूया इथे. आपण जे नेहमी वेगवेगळे प्रयोग महाराष्ट्रात दाखवतो तो दाखवण्याचा हेतू तो तुम्हाला लक्षात आला, कारण तुम्ही ते लाखोच्या संख्येने बघतच आहात. सो थँक्यू. पण त्याच्यात प्रेरणा तुम्हाला मिळायला पाहिजे. आता असं आहे की दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने स्कीम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनेक स्कीम्स आहेत, FPO FCPसाठी खूप चांगल्या स्कीम्स आहेत. एक जाता तर सांगतो मी, इन्व्हेंटरी नावाचा एक प्रकार असतो. आता मला एक गृहस्थ भेटला मध्ये, तो 10,000 कोटी रुपयाचा तीळ विकतो. तीळ, कॅन यू बिलीव्ह की 10,000 कोटी रुपयाचे तीळ भारतातून जगभरात पाठवले जाऊ शकतात. सो ते इन्व्हेंटरी शोधणं आणि त्याप्रमाणे जगभरातले मार्केट शोधून तिथं काहीतरी पाठवत राहणं, ह्या दृष्टीनं विचार करायला हवा. मी ते प्रशासकीय पातळीवरती पण बऱ्याच जणांना सांगितलं की ह्या दृष्टीनं जर आपण करू शकलो तर जो मार्केट कनेक्ट, ग्लोबल मार्केट कनेक्ट, कारण त्या दृष्टीचं कृषी उत्पादनं पण करणं आपल्याला आवश्यक आहे. त्या प्रयत्नातला एक महत्त्वाचा भाग आहे हा. तर तुम्हाला तर तो आवडलाच असेल तर ह्या मंडळींचे तुम्ही संपर्क साधा. तुम्हालाही नवीन काही कल्पना सुचल्या असतील तर त्यांच्यावर एक्सचेंज करा आणि तुम्हाला यांच्यापासून काही प्रेरणा घेता आली. कारण शेवटी असं आहे की जेव्हा दिवंगत अरुण जेटली हे अर्थमंत्री होते तेव्हा देशभरामध्ये FPOज किती करावे ह्याच्याबद्दलचं मंथन झालं. जवळपास 10,000 FPOचं मार्केट आपण टार्गेट ठेवलं होतं. महाराष्ट्रानं त्यात लीड पण घेतली, पण दुर्दैवाने 1-2 अपवाद वगळले, सह्याद्री वगैरे सारखे. सह्याद्रीने पण आता चांगला प्रयोग सुरू केला. गोड ज्वारीचा एक प्रयोग ते विदर्भात, अकोल्यामध्ये आणि मला वाटतं सातारा जिल्ह्यात, अशा 2 ठिकाणी ते करतात. तोही प्रयोग तुम्ही पाहणारच आहात लवकर. सो असे जे प्रयोग सुरू आहेत ना, हे असे अपवादात्मक आहेत. तर त्याची एक मोठी मुवमेंट बनायला हवी. तो प्रयत्न सरकारनं मध्ये केला, पण पुन्हा शेतकऱ्यांच्या समस्या, सरकारचं धोरण असं त्यात ते अडकलं आहे. असो, थांबूया आपण इथे.